नमो बुद्धाय. माझ्या प्रिय आणि गुणी मुलांनो, संडे धम्मा स्कूलमध्ये आपले मनापासून स्वागत. माय डिअर अँड मेरिटोरियस चिल्ड्रन, वेलकम टू संडे धम्मा स्कूल. मुलांनो, आत्तापर्यंत जे आपण शिकलो त्याचं प्रॅक्टिकल किंवा प्रत्यक्ष आपण करणार आहोतच, पण त्याचबरोबर आज आपण मंगलसूत्र किंवा महामंगलसूत्र यातली चौथी गाथा शिकणार आहोत. ठीक आहे. तर प्रथम आपण 3 रत्नांना वंदन करायचे आहे. वी पे होमेज टू ट्रिपल चेन. चला हात जोडा आणि माझ्या बरोबरच म्हणा. विल रिसाइट ऑल टुगेदर. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवतं अभिवादेमि. स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. वा, छान. आता आपण 3 रत्नांना शरण जायचं आहे. वी हॅव टू टेक रिफ्यूज इन 3 इन ट्रिपल चेन. तर चला हात जोडा आणि आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायचं आहे. विल रिसाइट ऑल टुगेदर. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. छान. आता पंचशील 5 मॉरल प्रिसेप्ट्स. हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणा. रिसाइट ऑल टुगेदर. पाणातिपाता वेरमणि
सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अब्रह्मचर्या वेरमणि सिक्खापदं समादियामि मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरयमज्ज पमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. वा, खूप छान. मुलांनो, आता आपल्याला ध्यान साधना करायची. नाव चिल्ड्रन, वी हॅव टू डू मेडिटेशन नाव. तुम्हाला माहिती आहे कुठलं ध्यान साधना? तर आनापानसती. आन, आत येणारा श्वास, इनकमिंग ब्रेथ. अपान, बाहेर जाणारा श्वास, आउट गोईंग ब्रेथ. आणि सती म्हणजे सतर्क, अवेअर. ठीक आहे. मागच्या वेळेस आपण बघितलं ते कसं करायचं, तुम्ही पूर्ण शिकलेला आहात. आता आपण प्रत्यक्ष ध्यान करायला सुरुवात करूया. ठीक आहे. नाउ इट स्टार्ट डुईंग मेडिटेशन. तर मुलांनो, पहिल्यांदा शांतपणे मांडी घालून बसा. मान, पाठ, कंबर सरळ ठेवा. नाउ चिल्ड्रन, sit in the folded legs in a very comfortable posture. Keep your back and neck straight. Then काहीही टेन्शन घ्यायचं नाही. नो टेन्शन. बी रिलॅक्स. आता जर तुम्ही चष्मा घालत असाल तर चष्मा काढून ठेवा. इफ यू आर वेअरिंग ग्लासेस, प्लीज कीप युअर ग्लासेस ऑन वन साइड. नाव मुलांनो, हळुवार तोंड बंद करा. हळुवार डोळे बंद करा. ज्या वेळेस तोंड बंद असेल तर श्वास कुठून जाईल? नाकातून. तर सारं लक्ष श्वासाकडे, म्हणजे नाकाच्या 2 दरवाजांवर, म्हणजे नाकाच्या नाकपुड्यांवर. आणि आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास त्याच्याकडे सारं लक्ष द्यायचं. नाउ चिल्ड्रन, close your mouth gently. Close your eyes gently. When your mouth is closed, definitely the respiration will go through the nose only. So, you have to pay your entire attention at the nostril of the nose. Incoming breath and outgoing breath. मुलांनो, जोपर्यंत मी तुम्हाला सांगत नाही तोपर्यंत डोळे उघडायचे नाही. Don't open your eyes until I tell you. मुलांनो, श्वास कसा पाहिजे? एक तर नैसर्गिक. इट शुड बी नॅचरल. म्हणजे तुम्ही बसला आहात, तुम्ही उभे आहात, तुम्ही झोपला आहात, तरी श्वास चालू आहे की नाही? तर तसा आपोआप येणारा आणि आपोआप जाणारा श्वास, त्याला काय म्हणायचं? नैसर्गिक श्वास. तर आपल्याला आपोआप येणारा आणि जाणारा श्वास बघायचा. नाउ चिल्ड्रन, when you are sitting,
when you are walking, when you are sleeping, your respiration is going on. You are doing nothing. So that is natural breath. You have to observe natural breath. दुसरं, स्वाभाविक श्वास. आत येणारा श्वास कधी उजव्या नाकपुडीतून आत येतो, कधी डाव्या नाकपुडीतून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुडीतून बाहेर जातो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल किंवा डावीकडून जाईल किंवा दोन्ही नाकपुडीतून जाईल. कधी श्वास लांब असेल, कधी दीर्घ असेल, कधी आखूड असेल, कधी छोटा असेल, कधी जड असेल, कधी हलका असेल. जसा आहे तसा बघायचा. त्यामध्ये आपण होऊन स्वतः काही बदल करायचा नाही. त्याला म्हणायचं स्वाभाविक श्वास. नाउ चिल्ड्रन, you have to observe the breath as it is. When you are breathing in, the incoming breath may come in through maybe right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to observe. Sometimes it may be long, it may be short, it may be heavy, it may be light. You don't have to do anything. Just observe as it is. आणि तिसरं, शुद्ध श्वास. त्याच्यामध्ये काही मिलावट केली नाही, काही मिसळलं नाही, तर ते शुद्ध. आणि म्हणून श्वासाबरोबर कोणतेही आकडे म्हणायचे नाहीत, आकडे मोजायचे नाहीत, आणि कुठलाही मंत्र वगैरे म्हणायचं नाही. म्हणजे श्वास कसा राहील? शुद्ध राहील. नाउ चिल्ड्रन, you have to observe pure breath. If nothing is added, it remains pure. So, along with the breath, don't count any number, no numbers. And don't recite any mantra or anything. Then it will remain pure. So, सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर. Pay your entire attention at the nostril. समजा पाठ चुकली तर घाबरायचं कारण नाही. लक्षात आलं तर परत मान, पाठ, कंबर सरळ करायची. समजा विचार करता करता मनात काही विचार आले, मन भरकटलं, तर घाबरून जायचं नाही, काळजी करायचं नाही. लक्षात आलं की परत सारं लक्ष नाकाच्या दोन दरवाजांवर आणायचं. Children, when you find that you bend down, then smilingly keep your back and neck straight, not to worry about. And when some thoughts come in the mind, your mind may go away. So when you feel it, when you realize it, then pay your entire attention at the nostril. So, नाकाच्या दोन दरवाजावर जणू पहारेकरी बसवलाय आणि तो फक्त बघतो कोण आत येतंय, कोण बाहेर जातंय. लाईक दॅट ओनली. यू हॅव टू जस्ट ऑब्झर्व, जस्ट फील. मुलांनो, just like a watchman sitting and just observing. Somebody has come, somebody has gone. So similarly, you don't have to do anything, just observe. Just observe and feel. आणि आता आपल्याला मागच्या वेळेस सांगितल्याप्रमाणे आणखीन 3 स्टेप लक्षात घ्यायच्यात. पहिली स्टेप काय? आत येणारा श्वास कधी
डाव्या नाकपुडीतून आत येतो, कधी उजवीकडून आत येतो, किंवा दोन्ही नाकपुडीतून आत येतो. बाहेर जाताना तो उजवीकडून जाईल, बाहेर जाईल, डावीकडून जाईल, किंवा दोन्ही नाकपुड्यातून बाहेर जाईल. ते फक्त जाणायचं आहे. Now children, you have to just feel and observe. So while the breath coming in, it may come in through the right nostril, left nostril, or both. While going out, it may pass through the left nostril, right nostril, or both. You have to just observe, just feel. दुसरी स्टेप, आत येणारा श्वास थोडा थंड असतो. बाहेर जाणारा श्वास आपला शरीरातून जात असतो. आपले शरीर उबदार आहे म्हणून थोडा उबदार असतो. ते जाणायचं आहे. नाव चिल्ड्रन, you will feel that incoming breath is little cool, and outgoing breath, when it passes through our body is warm one. So outgoing breath is little warm. आणि तिसरी पायरी, आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास हा कोठे स्पर्श करतो. म्हणजे तो नाकाच्या आतमध्ये किंवा नाकाच्या बाहेर, नाकपुड्यांवर, किंवा वरच्या ओठाच्या वर आणि नाकाच्या खाली कुठेही स्पर्श करतो. कुठेही स्पर्श करू दे, ते फक्त आपल्याला जाणायचं. Children, when you are breathing, when the breath comes in, it may come in through the right nostril or left nostril or both. While going out, it may pass through the right nostril, left nostril, or both. You have to just observe and feel. That is the first step. Second step, the incoming breath is cooler, little cool, and outgoing breath, when it passes through our body is a warm one. So the outgoing breath is little warm. That's what you have to feel. Just observe. And the third step, the respiration, incoming breath and outgoing breath, it touches. So you have to observe where it touches. See, incoming breath may touch inside the nose anywhere, or outside the nose on the nostrils, or it may touch on the upper side of the upper lip and below the nose, anywhere. So you have to just feel the touch. असं पण होईल की आता स्पर्श जाणवणार नाही. जाणवला तर ठीक आहे, नाही जाणवला तरी ठीक. कारण जसं मन शांत होईल, शरीर स्थिर होईल, तुम्हाला जाणवायला लागेल. आज किंवा उद्या किंवा काही प्रॅक्टिस केल्यानंतर कालांतराने, काही दिवसांनी. काही काळजी करायची नाही, प्रयत्न करत राहायचं. व्हेरी गुड. नाव चिल्ड्रन, if you are feeling the touch, it's well and good. If you don't feel the touch, it's also good. Because when your mind becomes calm and your body becomes steady, then you'll start feeling it. Oh, after some practice, after few days, or in future any time, you may feel it. Not to worry about. The सारे लक्ष नाकाच्या 2 दरवाजा. Entire attention at the nostrils. Incoming breath and outgoing breath. आत येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. सारे लक्ष नाकाच्या 2 दरवाजा.
मुलांनो, हळूहळू डोळे उघडा. चिल्ड्रन, slowly open your eyes. Slowly open your eyes. वा वा वा. सगळ्यांनी खूपच छान ध्यान केलं. खूपच छान. सो ग्रेट. आता मुलांनो, तुम्ही ध्यान केलं, तुमचं मन शांत झालं, आनंदी झालं. Now your mind has become calm and happy. Now आता आपल्याला काय करायचं? जो आनंद आपल्याला मिळाला, जी शांती आपल्याला मिळाली, ती वाटायची. Now we have to distribute this among yourself first. पहिलं स्वतःसाठी आणि देन त्यानंतर सर्वांसाठी, फॉर ऑल बीइंग्स. तर मुलांनो, आता आपण मंगल मैत्री, लव्हिंग काइंडनेस करायचं आहे. ठीक आहे. नाव फोल्ड युअर हँड्स. हात जोडा आणि माझ्या बरोबर म्हणायचं. यू हॅव टू रिसाइट ऑल टुगेदर. अहम सुखितो होमि, निदुःखो होमि, अवेरो होमि, अव्यापज्यो होमि, अनिघो होमि, सुखी अत्तानं परिहरामि. माता पितु आचार्य याति समूह सब्बे सत्ता सुखिता होन्तु, निदुःखा होन्तु, अवेरा होन्तु, अभ्यापज्या होन्तु, अनिघा होन्तु, सुखी अत्तानं परिहरन्तु. वा वा, खूपच छान, खूपच छान. मुलांनो, मंगलसूत्रातली चौथी गाथा मी प्रथम म्हणून दाखवतो आणि त्यानंतर आपण त्याचा अभ्यास करूया. माता पितु उपट्ठान पुत्तदारस्य संगहो, अन्नाकुलाचकं मन्ता एतं मंगलमुत्तमम्. मुलांनो, ह्यामध्ये भगवान बुद्धांनी आपल्याला 3 उत्तम मंगल सांगितलेलं आहे. तर त्यातलं पहिलं उत्तम मंगल काय आहे? माता पितु उपट्ठान. माता पितु म्हणजे आईवडील आणि उपट्ठान म्हणजे सेवा. तर आईवडिलांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. आई आपल्या बाळाला जन्म देते आणि मोठ्या करुणेने, प्रेमाने, वात्सल्याने त्याचा सांभाळ करते. त्याचप्रमाणे आई वडील दोघंही त्यांचं रक्षण करतात, सांभाळ करतात. ते जरी गरीब असतील तरीसुद्धा एक वेळ ते स्वतः उपाशी राहतील, परंतु आपल्या मुलांना जीव घालतील. आईच्या वात्सल्याने जे बोल आहेत ते बाळ बोलायला लागतं. त्यालाच आपण मातृभाषा किंवा मदर टंग असं म्हणतो. भगवान बुद्धांनी सुद्धा आईची महती सांगितलेली आहे. ते काय म्हणतात की त्या काळामध्ये मानवाचा निर्माता ब्रह्माला मानत असत, असं प्रचलित होतं. पण भगवान बुद्ध काय म्हणाले की बाळाला जन्म देणारी आईच ही खरी निर्माती आहे. दुसरं असं की बाळ जेव्हा आईने शिकवल्यानंतर ते बोलायला लागतं, नंतर तिने शिकवल्याप्रमाणे ते इतर कृती करायला लागतं. तर भगवान बुद्ध म्हणतात की आईच ही त्या बाळाची आदी म्हणजे पहिली प्रथम शिक्षिका, टीचर आणि गुरु आहे. आणि तिसरं बुद्ध म्हणतात की त्या काळी सुद्धा आणि अजूनही आज सुद्धा 4 दिशामधले जे मुख्य दिशा आहे पूर्व, त्याला लोक वंदन करतात.
तर एकाला भगवान बुद्ध म्हटले, अरे पूर्व दिशेला काय वंदन करतो? घरी आपली आई आणि वडील आहेत, त्यांना वंदन कर, म्हणजे पूर्व दिशेचं पुण्य तुला मिळेल. तर मुलांनो, आईची आणि वडिलांची काय महती सांगावी? अपरम, म्हणजे त्याला सीमा नाही हो. तर मला एक कथा आठवते. आम्ही थायलंडमध्ये असताना तिथले मुख्य भिक्षू आदरणीय आर्यवंश गुरुजी यांनी सांगितलेली ही कथा आहे. का असतं, जसं आपण धम्माचा अभ्यास करतो ना, तसाच एक मुलगा धम्माचा अभ्यास करत असतो आणि त्याला ज्यावेळेस ध्यान साधनेमध्ये सगळ्यात टॉप, सगळ्यात उच्च जे पद आहे ते अरहंत पद आहे हे समजल्यानंतर त्याला असं वाटलं की आपणही अरहंत भिक्षूंचं दर्शन घ्यावं, त्यांना भेटावं. आणि म्हणून त्यांनी घरची परवानगी घेऊन तो अरहंत भिक्षूंना भेटण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी घराच्या बाहेर पडला. तो गाव फिरला, नगर फिरला, वन फिरला, पण त्याला कुठेही अरहंत भिक्षूचं दर्शन झालं नाही किंवा भेटले नाही. आणि म्हणून त्यानं काय झालं की त्यानं जे जीवन आवश्यक ज्या वस्तू नेल्या होत्या त्या पण संपत्ती यायला लागल्या. मग त्यानं मोठ्या नाईलाजाने परतीचा प्रवास करण्याचं ठरवलं. आणि परतीचा प्रवास करत असताना एक सुंदर गाव त्याला दिसलं आणि ते गाव बघून त्याला खूप आनंद झाला. आणि तिथल्या लोकांना त्याने विचारलं की इथे अरहंत भिक्षू आहेत का? तर एकाने सांगितलं की ह्या उंच डोंगरावरती, माथ्यावरती एक भिक्षू राहतात, पण ते अरहंत आहे का आम्हाला नाही माहीत. मग त्यानं मोठ्या कष्टानं तो डोंगर चढून वर गेला आणि माथ्यावर पोचल्यानंतर त्यानं शोध घेतल्यावर त्याला एक अत्यंत तेजस्वी असे भिक्षू दिसले. तो लगेच जाऊन त्यांना वंदन केलं. मग त्या भिक्षूंनी बघितलं हा खूप भुकेला आहे, त्याला आधी त्यांनी जेवू घातला. आणि मग त्यानं जेव्हा त्याचं येण्याचं कारण जेव्हा त्यानं सांगितलं त्यावेळेस ते इतके प्रसन्नपणे स्मित केलं त्यांनी आणि त्याला म्हटले, ठीक आहे, अरहंत कसं ओळखायचं ह्याचं मी तुला एक युक्ती देतो, एक क्लू देतो, त्याच्यावरनं तू अरहंत भिक्षूंना ओळख. तर काय आहे की जी व्यक्ती स्वतःहून तुझ्याकडे त्वरेने येईल, दुसरं त्यावेळेस तिला आपल्या कपड्याचं व्यवस्थितपणाचं भान असणार नाही, तिसरं ती निरपेक्ष भावनेनं अगदी प्रेमाने करुणेनं तुला जवळ घेईल, तुला मिठी मारेल, आणि चौथं त्यावेळेस त्या व्यक्तीच्या पायात चप्पल नसेल. तर ह्यावरून तू अरहंत ओळखू शकतो. मग आता तू जा आणि घे शोध, असं म्हणून त्यांनी त्याला परत पाठवून दिलं. मग तो चालत मजल दर मजल करत तो आपल्या गावी पोचला. 1 वर्ष लागलं त्याला. आणि पहाटेची वेळ होती, थोडासा अंधुक प्रकाश होता, थोडासा प्रकाश, थोडासा अंधार. अशा वेळेस तो आपल्या घराजवळ येऊन पोचला. घराच्या बाहेरचं जे कंपाऊंड आहे, त्याचं जे फाटक आहे, त्याचं जे गेट आहे, ते गेट त्यानं उघडलं आणि त्यानं आत प्रवेश केला. तेवढं ते एक व्यक्ती लगबगीने त्याच्या जवळ आले आणि त्याच्या लक्षात आलं की त्या व्यक्तीच्या खांद्यावर असलेलं उपरणं खाली पडलेलं आहे. आणि त्या व्यक्तीने येऊन त्याला इतकं प्रेमाने, निरपेक्ष भावनेनं, करुणेनं अशी मिठी मारली. आणि त्यानं बघितलं की त्या व्यक्तीच्या पायात चप्पल नाही. अरे, तो म्हटला अरहंत. आणि त्यानं चेहरा बघितला तर त्याच्या लक्षात आलं की आपली आईच आहे. म्हणजे मुलांनो, एवढं प्रेम, एवढी करुणा असणारी आई त्या बाळाची अरहंत आहे. आलं लक्षात? आईच्या प्रेमाच्या आणि वात्सल्याचे वर्णन ज्यावेळेस संतांच्या अभंगामधून, कवीच्या कवितेतून आणि लेखकाच्या लेखणीतून आपण ज्यावेळेस ऐकतो त्यावेळेस हृदय भरून येतं आणि डोळ्यामध्ये पाणी येतं. मुलांनो, आई वडिलांचे उपकार याला सीमा नाही. इतके अनंत उपकार आपल्यावर आहेत. त्यांचं ऋण इतकं प्रचंड आहे
की ते फेडणं जवळजवळ नामुमकिन. ह्यासाठी भगवान बुद्धांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे. ते सांगतात की दान हे उत्तम मंगल आहे, कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. पण त्यातही धम्मदान हे सर्वश्रेष्ठ आहे. आणि म्हणून ते सांगतात की आपण आपल्या आईवडिलांना जर शिलामध्ये स्थापित केलं आणि त्यांना धम्मदान दिलं, शिवाय त्यांना जर आपण साधना शिकवली, तर आपण आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त होऊ शकतो. म्हणून भगवान बुद्धांनी आपली माता महामाया यांना तावतीस लोकात जाऊन धम्म शिकवला, अभिधम्म शिकवला. त्यानंतर त्याचप्रमाणे आपले वडील राजा शुद्धोधन यांना त्यांनी धम्म शिकवला आणि पुढे ते अरहंत झाले. तसेच आईप्रमाणे संभाळ करणाऱ्या मावशी प्रजापती गौतमी यांच्या विनंतीवरून त्यांनी भिक्षुणी संघाची स्थापना केली व त्या भिक्षुणी झाल्या व पुढे त्या अरहंत झाल्या. अशा रीतीने भगवान बुद्ध आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त झाले. सम्राट अशोकाने गिरनार येथील शिलालेखात लिहिलेलं आहे की देवांच्या लाडक्या प्रियदर्शी राजाच्या धर्माच्या शिकवणीमुळे माता पिता वडीलधारी मंडळींची सेवा होत आहे. ह्या चित्रामध्ये श्रीलंकेचा राजा ॲग्बो नोकर चाकर असून सुद्धा स्वतःच्या हाताने आईची सेवा करत आहे आणि तिला वंदन केल्यानंतरच तो राज्यकारभार करण्यास जात असे. विपश्यना आचार्य एस.एन. गोएंका गुरुजी यांचा अनुभव, ते जेव्हा बर्मामध्ये असताना म्हणजे म्यानमार, त्यांचे आईवडील भारतामध्ये मद्रास येथे म्हणजे आताच्या चेन्नई येथे आले असताना त्यांच्या आईंना डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. हे कळाल्यावर एस.एन. गोएंका गुरुजींना वाटलं की आपल्या आईला धम्मदान दिलं तर त्या बऱ्या होऊ शकतील. आणि म्हणून मोठ्या प्रयत्नाने त्यांनी बर्मा सरकारकडून पासपोर्ट मिळवला आणि भारत सरकारकडून व्हिसा मिळवला. आणि मग ते भारतात मद्रास येथे म्हणजे चेन्नई येथे येऊन आपल्या आईवडिलांना धम्मदान दिलं. आणि अशा रीतीने ते आपल्या आईवडिलांच्या ऋणातून मुक्त झाले. मुलांनो, म्हणूनच आईवडिलांची सेवा हे उत्तम मंगल आहे. दुसरे उत्तम मंगल आहे पुत्रदारस संगहो. तर ह्यातील पहिला शब्द आहे पुत्र. पुत्र म्हणजे पुत्र, पण ह्या ठिकाणी मात्र पुत्र आणि पुत्री म्हणजेच मुलं आणि मुली असं आहे. पुढचा शब्द आहे दारा. दारा म्हणजे पत्नी. आणि तिसरा शब्द आहे संगहो. संगहो म्हणजे संग्रह. म्हणजे काय की मुलं आणि पत्नी म्हणजेच कुटुंब यांचा संग्रह. संग्रह म्हणजे एकत्रितपणा, त्यांना एकत्र ठेवणे म्हणजे त्यांचं संगोपन करणे हा त्याचा अर्थ होतो. तर कुटुंबाला एकत्रित ठेवण्याचं काम परत धम्माचरणानेच होत आहे की लग्नापासूनच याची म्हणजे विवाहापासूनच याची सुरुवात आहे की धम्मामध्ये अनेक बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये सुद्धा हा लग्न सोहळ्याचा विधी केला जातो. ह्यामध्ये काय होतं की वर आणि वधू हे आपल्या आईवडिलां दोघांच्या आईवडील आणि नातेवाईक यांच्याबरोबर एकत्र येतात. वधूकडे आणि वराकडे एक
भांडं पात्र दिलं जातं आणि त्याच्यामध्ये पाणी असतं आणि सगळ्यांच्या देखत मध्ये ठेवलेल्या एका भांड्यामध्ये त्या दोघांनी पाणी ओतायचं आहे आणि ते पाणी ओतल्यानंतर त्या दोघांचे हात एकत्र असे धरले जातात ते आणि तिथले जे मुख्य उपासक आहेत, महाउपासक, ते पाणी ग्रहणाचा विधी करतात. पाणी म्हणजे इथं हातसुद्धा आहे आणि मग ते सांगतात की ज्याप्रमाणे ह्या दोघांनी ह्या भांड्यात ओतलेलं पाणी एकजीव झालेलं आहे, आता वेगळं होणार नाही, त्याप्रमाणे ह्यांनी आपल्या जीवनामध्ये आयुष्यभर आनंदाने आणि प्रेमाने राहायचं आहे, वेगळं व्हायचं नाही. आणि त्यांचं यशस्वी विवाह यशस्वी होण्यासाठी त्यांच्याकडनं वधू आणि वर यांची कर्तव्य वधवून घेतली जातात. म्हणजे कुटुंब एकत्र राहण्याची धम्मा शिकवण ह्या लग्नापासूनच दिली जाते. नंतर एक गाईडलाईन आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्व आहे की संगोपन कसं करायचं. तर जन्मल्यापासून मूल हे 7 वर्षाचं होईपर्यंत अगदी प्रेमाने, लाडाने, वात्सल्याने, करुणेने त्याचा सांभाळ करायचा आहे आणि 8 वर्षापासून ते 16 वर्षापर्यंत प्रेमाने, लाडाने त्यांचं संगोपन करायचं आहे, पण शिस्तीचं शिकवण द्यायचं आहे, त्याचबरोबर धर्माचरण शिकवायचं आहे. आणि 16 वर्षानंतर मैत्री म्हणजे फ्रेंडली वागणूक द्यायला पाहिजे, म्हणजे मंगल मैत्री. तर आईवडिलांनी सुद्धा आणि मुलांनी सुद्धा एकमेकाशी अगदी मित्रत्वाने म्हणजे फ्रेंडली वागलं पाहिजे, म्हणजे कुटुंब एकत्र राहू शकतं. त्याप्रमाणे भगवान बुद्धांनी आपले वडील राजा शुद्धोधन, आई समान मावशी प्रजापती गौतमी, राहुल माता यशोधरा आणि राहुल सर्व कुटुंबाला एकत्र धम्मदान दिलं. सम्राट अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना धम्मप्रचारासाठी श्रीलंकेला पाठवलं आणि त्यांनी तिथे जाऊन धम्माचा प्रचार केला आणि जगभर प्रसिद्ध झाले. मोठं कुटुंब एकत्र व शिस्तीत ठेवण्याचं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी मालोजीराव सकपाळ व स्वाभिमानी आई भीमाई. रामजी बाबा फौजेत सुभेदार होते. नंतर ते सैनिक शाळेमध्ये शिक्षक, टीचर झाले आणि पुढे हेडमास्टर पण झाले. तरीसुद्धा इतरांच्या मानाने ते गरीब होते आणि रिटायर झाल्यानंतर तर अधिकच गरीब झाले. तरीसुद्धा रामजी बाबांना वाटत होतं की आपल्या मुलांनी शिकावं, कर्तबगार व्हावं, शीलवान बनावं. आणि म्हणून जेवणापूर्वी सर्व कुटुंब एकत्र बसून ते स्वतः संतांचे अभंग म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग आणि संत कबीराचे दोहे गात असत आणि इतरांकडनं गाऊन घेत असत. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की संतांचं हे वाङ्मय आणि त्यांची शिकवण मला लहानपणापासूनच मिळाल्यामुळे मी संतांचा एवढा अभ्यास केला आहे, एवढा अभ्यास दुसरा कोणी केला नसेल. पुढे रामजी बाबांना वाटत होतं की मुलांनी गणितामध्ये चांगलं व्हावं, त्यांचा पाया भक्कम व्हावा. म्हणून त्यांनी काय केलं, त्या काळी असलेल्या गोखलेंच्या गणिताच्या पुस्तकातली सर्व उदाहरणं सोडली आणि सुंदर अक्षरामध्ये ते एका वहीत लिहून काढले आणि मुलांना सांगायचं वारंवार मधून हे गणित बघा, ज्यामुळे त्यांचं गणित चांगलं होईल. तिसरं, त्यांना असं वाटत होतं की मराठी आणि इंग्लिशमध्ये
मुलांनी चांगली प्रगती करावी म्हणून त्यांनी हार्वर्डची सगळी पुस्तकं इंग्लिशची आणली होती आणि त्याचबरोबर तर्खडकरांचे मराठी आणि इंग्लिश ही पुस्तकंसुद्धा त्यांनी पाठ करून घेतली होती. आणि त्यामुळेच बाबासाहेबांनी मराठीसुद्धा उत्तम लिखाण केलं आणि इंग्लिशमध्ये तर त्यांचं थेसिस जगप्रसिद्ध आहेत. एवढंच काय, त्यांनी भारताची कॉन्स्टिट्यूशन म्हणजे संविधान लिहिलं. चौथं असं की डॉक्टर बाबासाहेब एखादं पुस्तक शालेय किंवा इतर पुस्तक त्यांनी मागितलं तर त्यांचे वडील कुठल्याही परिस्थितीत प्रसंगी एखादी वस्तू घाण ठेवून ते विकत आणून देत असत. आणि पाचवं, रामजी बाबा हे कबीरपंथीय होते, त्यामुळे ते पूर्ण शाकाहारी होते. एवढंच काय, त्यांनी कधीही दारूला स्पर्श केला नाही. हीच परंपरा बाबासाहेबांनी पुढे नेली आणि त्यांनी दारूच्या एका थेंबाला सुद्धा स्पर्श केला नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब म्हणतात की एवढा प्रेमळ, एवढा शिस्तप्रिय आणि कर्तबगार वडिलांचा मला अभिमान वाटतो. मुलांनो, आजही बुद्धिस्ट राष्ट्रामध्ये एकत्र कुटुंब पद्धती असून सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र राहतात. आणि म्हणून भगवान बुद्धांनी पुत्तदारस संघ हो याला उत्तम मंगल म्हटलेलं आहे. तिसरं उत्तम मंगल आहे अनाकुलाच्या कम्मंता. यामध्ये 2 शब्द आहेत. पहिला शब्द आहे अनाकुल. अनाकुलाच्या म्हणजे व्याकुळ न होणे, त्रासदायक नसणारं. काय, पण पुढचा शब्द कम्मंता. कम्मंता म्हणजे काम, कृती, कार्य, उद्योग, कारभार, व्यवहार. तर व्यवहार, कृती, काम असं असायला पाहिजे की जे व्याकुळ न करणारं असलं पाहिजे, त्रासदायक नसणारं असलं पाहिजे. म्हणजे काय की धम्माचरण केलं पाहिजे. धम्माचरण म्हणजे काय, तर वाणीने, शरीराने आणि मनाने कुठलंही असं काम करायचं नाही की ज्यामुळे स्वतःचं आणि इतरांचं नुकसान होईल. तर कुशल काम करायचं की ज्यामध्ये स्वतःचं पण आणि इतरांचं पण कल्याण आहे. हेच आहे सदाचार. आणि सदाचार म्हणजेच पुण्य, आणि पुण्य म्हणजे सुख. आणि जो सदाचाराने वागतो तर 1 त्याच्या संपत्तीमध्ये वाढ होते, 2 त्याची कीर्ती, लोकांमध्ये कीर्ती वाढते, 3 सभेमध्ये त्याचा प्रभाव पडतो, आणि 4 तो सुखी आणि आनंदी जीवन जगतो. आता काय करू नये, तर हे आपल्याला समजण्यासाठी आपण काय करूया, पंचशिल्याचं सहाय्य घेऊया आणि ते काय वर्ज्य आहे, काय करायचं नाही ते ठरवूया. म्हणजे जसं पहिलं आहे पानातिपाता, म्हणजे प्राणी हत्याचं काम किंवा उद्योग करू नये. चोरी करून लोकांना ठकवू नये. मुलींचा व महिलांचा अनादर होईल असा व्यवहार करू नये. खोटं बोलून लोकांना फसवू नये. शस्त्र, विष, दारू, मादक पदार्थ आणि ड्रग्ज यांचा व्यवसाय करू नये. आणि म्हणून भगवान बुद्धांनी अनाकुलाच्या कम्मंता याला उत्तम मंगल म्हटलेलं आहे. उत्तम मंगलाच्या अनुसरणाने आपणा सर्वांचे कल्याण हो. साधू साधू साधू.